घरी असलेली एक वस्तू वापरून खत बनवूया. बघा आता हे थोडंसं बेसन घेतलं आणि गूळ आधीच टाकून ठेवलेला होता. अल्वेरा ह्या मिक्सरमधून बारीक करून घेतलं. छान तयार होते याचं खत आणि हे झाडांसाठी खूप उपयुक्त असते. घरच्या घरी बनवू शकतो. आणि दुसरं म्हणजे हे 5-6 दिवस असंच ठेवलं मी, त्याच्यामध्ये एक जीवाणू तयार होतात. ते जीवाणू जे बॅक्टेरिया तयार होतात ना, त्यांना हे खाण्यासाठी बेसन आणि गूळ याचा उपयोग असते आणि छान असं खत तयार होतो. आणि आता हे खत तयार झाल्यावर मी झाडांना कसं देते ते पण समोर बघा अशामध्ये व्हाईट कलरचे तुम्हाला असे तुम्ही किडे म्हणू शकता ते झाले आहे ना, तेच गुड बॅक्टेरिया असतात. ते खराब नसते, याचा अर्थ आपलं खत छान तयार झालेलं आहे. बघा आता मी कसं घेते, एका मगाला थोडंसं कमीत मी एका बकेटमध्ये घेऊ शकता किंवा मगभर घेतलं तरी चालेल. आणि आता उन्हाळ्यात लिक्विड खत म्हणजे एक थंडपणा झाडांना मिळतो. म्हणजे असं लिक्विड खतामध्ये आणि आपल्या खताची झाडांची ग्रोथसुद्धा खूप छान होते. त्याच्यामुळे बघा असं छान असं मिक्स करून मी बागेमधल्या प्रत्येक झाडांना देते. जितका तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग करताना तेवढे मातीची सुपीकता खूप छान वाढते आणि मातीची गुणवत्ता खूप वाढते. हळूहळू खूप छान असं आपल्याला रिझल्ट मिळतो. बघा आता हे वेस्टमध्ये लावलेलं जास्वंदाची ग्रोथ तुम्ही बघू शकता. याचा व्हिडिओ चॅनलवर होता रिपोर्टिंगचा, नक्कीच बघू शकता. आणि अशा पद्धतीने मी बागेमधल्या पूर्ण झाडांना हे खत देते. पण आज पूर्ण खत देण्याच्या ऐवजी तुम्हाला पूर्ण दाखवण्यात येते का नाही, कारण अर्ध्याच बागेला दिलेलं आहे. अर्ध्या बागेला नंतर, कारण झाडं वाढतात हळूहळू आणि एका बकेटमध्ये असं घेऊन प्रत्येक झाडाला द्यायला बराचसा वेळ लागत असतं. त्याच्यामुळे बघा हे केळीचं रोप नवीन निघालेलं आहे. आणि इथे बघा कांद्याची पात घरातल्या, यावर्षी कांद्यांनी खूप बघा छोट्याशा झाडाला किती फुलं आले आणि कड्यांनी पण भरलेल्या जास्वंदाच्या. यावर्षी कांद्याचा खूप छान रिझल्ट मिळाला. जेव्हा आपण घरातलाच कांदा लावतो स्वयंपाकघरातून, रिझल्ट खूप छान मिळाला. बघा असे छोटे छोटे कांदे तयार झाले होते आणि बऱ्यापैकी मोठेसुद्धा झालेले होते आणि बी पण भरपूरच मिळालं. त्याच्यामुळे यावर्षी खूप आनंद झाला मला वाटलं नव्हतं एवढा रिझल्ट मिळते. बघा हा ऑर्गॅनिक बागकामाची कमाल असते ही सर्व. आणि इथे पण आता कांद्याचं बी तयार होत आहे. बघा भरपूर बी तयार झाले यावर्षी माझ्याकडे आणि इथे पण होत आहे. प्रत्येक कांदा लावला आणि त्याच्यावर बी तयार होतच आहे. आणि इथं सर्वच झाडांना देते मी. बघा वरून थोडं झाडांवर सुद्धा टाकलं, कारण अल्वेरामध्ये कीड दूर करण्याचे सुद्धा घटक असतात. त्याच्यामुळं खूप छान खत म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. आणि प्रत्येक झाडाला हे खत दिलेलं खूप उपयोगात येणार आहे मला. आणि अशा पद्धतीने भरपूर मी नवीन नवीन माहिती किंवा जे खत मी बनवते ते तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते. झाडांची ग्रोथ चांगली होते, झाडांना फळं फुलं येतात. छोट्याशा पेरूच्या झाडाला भरपूर फुलं आलेले. फळं किती पकडेल आता हे सांगत नाही, कारण पहिलंच वर्ष आहे. आणि कड्या बघू शकता जास्वंदाला. आणि पहिल्या वर्षी जोपर्यंत झाड आपलं मोठं होत नाही ना, तोपर्यंत फळं चांगले यायला म्हणजे अजून चांगले येतात जेव्हा झाड मजबूत होते. त्याच्यामुळं मी दाखवत आहे. अलोवेरामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम हे सगळे घटक आहे. बघा किती कड्या फुलं तोडून ठेवलेले आहे, सुकलेले, म्हणजे किती फुलं येत आहेत झाडावर, हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. फक्त कोणत्याही केमिकलचा वापर न करता मी अशा ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग बागेमध्ये करत आलेली आहे. त्याचा फायदा मला खूप जास्त होत आहे दिवसेंदिवस. तुम्हाला कसं वाटलं, थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. आवडला तर एक चॅनलला लाईक